माझ्या हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या दीनदलित गौरव समितीमार्फत आणि इंडिया आघाडी आणि खास करून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेने गट खैरे साहेबांच्या यांना अनुसरून सकाळीच 7 वाजेला मतदान करा आणि एवढं प्रचंड मतदान करा की जे कोणी विरोधक घटनेला हात लावू इच्छित आहेत त्यांना तो मतदानाचा आकडा आणि खैरे साहेबांची आजच सांगतो की कमीत कमी 1 लाखाच्या लीडने ते निवडून येणार आहेत. त्यामुळं प्रचंड मताने आणि प्रचंड ताकदीने मतदान करा आणि घटना वाचवा. मी एवढंच सर्व तमाम औरंगाबाद शहरातील नागरिकांना सांगेल, घटना जर वाचली तर तुम्ही सुखाचा श्वास घ्याल आणि या औरंगाबादमध्ये नव्हेच तर संपूर्ण भारतात ताट मानाने जगाल एवढंच आव्हान करतो. आणि सकाळी कृपा करून सगळ्यांनी आपलं जे बाबासाहेबांनी हक्काचं मतदान दिलेलं आहे ते मतदान करावे. 2024ची निवडणूक आहे ही अतिशय म्हणजे तमाम भारतीयांसाठी फार राज्यघटना वाचवण्यासाठी आणि इथले जे काही स्थानिक कामं आहेत त्याबद्दल ही निवडणूक अतिशय जिगरीची आहे. आणि यात घटना वाचवण्यासाठी आम्ही आदरणीय खैरे साहेबांनाच मतदान करणार आहोत. आणि बरेचसे लोक जे बोलत आहे की खैरे साहेबांनी औरंगाबाद शहरात विकासच केला नाही, अतिशय तकलादू विधान आहे त्यांचं. जर का औरंगाबादमध्ये प्रॉपर सिटीमध्ये जर बघितलं आपण 1965ला आपली ही नगर परिषद होती, त्यावेळेस बरिदे साहेबासारखे एक तत्कालीन CEO येऊन गेले आणि त्यांनी औरंगाबादचा पूर्ण नकाशा तयार केला. किराडापुऱ्यापासून तर बेगमपुऱ्यापर्यंतचे रोड आणि मधले सिटीचे इंटरनल रोड ते रोड पूर्ण मोठे करण्याचं काम हे खैरे साहेबांनी वारंवार आपल्या महानगरपालिकेमध्ये येऊन केलं. तर त्यावेळेस हे खैरे साहेबावर आरोप करायचे हे लोक विरोधक की तुम्ही महानगरपालिकेत येऊन बसताय. वास्तविक पाहता औरंगाबादचा विकास करण्यासाठी औरंगाबादमध्ये रोडच नव्हते. जे रोड बरिदे साहेबांनी 1965ला दिलेले रोड हे खैरे साहेबांनी 2014मध्ये पूर्ण केलेत आणि त्याचं बजेटसुद्धा खैरे साहेबांनी आणलेलं आहे. त्यानंतर औरंगाबादमध्ये जो MIDC झोन DMIC आलेला आहे तो सुद्धा खैरे साहेबांच्या कारकिर्दीत आला आहे. त्याचाही पूर्ण प्रचंड पैसा आणि शासनाकडनं जो काही केंद्र शासनाकडनं लाभ आणलेला आहे पैठणपर्यंतचा जो आहे आणि सेकंड फेज पण खैरे साहेबांच्याच कारकिर्दीत सुरू झालेला आहे. पण लोकांना जी सवय पडलेली हॅमरिंग करायची एखाद्यांनी, जसं पंतप्रधान नरेंद्र मोदी आदरणीय राहुल गांधीबद्दल जसं चुकीचं बोलतात पप्पू आणि लोकांना डिस्टर्ब करायचा कार्यक्रम जो दिलेला आहे तसा हा कार्यक्रम औरंगाबादवासियांना दिलेला आहे इतर लोकांनी मिळून. खैरे साहेबांनी ही औरंगाबादमध्ये पाण्याचा प्रश्न असू द्या किंवा इतर सुखसुविधा ह्या सर्वात आधी खैरे साहेबांनीच दिलेल्या आहेत. हे विसरता कामा नाही. फक्त आम्ही चुकलोत, आम्हाला ती मार्केटिंग जमली नाही कारण आम्ही काम करणारे लोक आहेत, ते श्रेय घेता आलं नाही. श्रेयवादाची लढाई आहे. उद्धव साहेबांची सभा तर आता जग जाहीर होती आणि किती लोक आली. ऐतिहासिक सभा झाली. आदरणीय बाळासाहेब ठाकरे त्यांचं ते सर्वात प्रिय ग्राउंड होतं आणि तिथून पारंपरिक जो मतदान आहे तो मतदान खरा कौल जो कुठं आहे तर सगळ्यांना माहिती आहे की जी आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरेंची जी शिवसेना आहे त्या शिवसेनेकडेच सगळे लोक म्हणजे जो मतदार जो मूळचा मतदार आजही तो तिथंच आहे, तो बदललेला नाही आणि तो बदलणारही नाही. आणि हाच बदल 2024मध्ये खैरे साहेबांना लोकसभेत पाठवणार आहे. माझं नाव पवन पाखरे. मी हैदराबाद मुक्ती संग्रामाचा दलित मुक्ती संग्रामाची एक छोटीशी चळवळ चालवतो. त्या माध्यमातून साहेबांना मी माझा छोटासा पाठिंबा दिलेला आहे. आणि तसं जर बघितलं तर हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये खैरे साहेबांच्या वडिलांनीसुद्धा काम केलेलं आहे आणि बाकीच्या. आता जर हैदराबाद मुक्ती संग्रामाचा इतिहास जर सांगत बसलो तर फार मोठी गोष्ट आहे ती, त्यावर मी केव्हा बोलू शकतो. बाबासाहेबांना लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी, कारण तो भूभाग हा इंग्रजाच्या आधिपत्याखाली होता. त्याच्यामुळं MIM हा जो पक्ष आहे हा मुळातच बाबासाहेबांना विरोध करणारा 1927चा पक्ष आहे. याचा अभ्यास करावा लोकांनी. कोणी काय सांगतं म्हणून त्यावर बोलू नाही. ओके. चंद्रकांत खैरे साहेब त्यांचा अनुभव पाहता त्यांनी या शहरामध्ये ज्या शांततेचं वातावरण तयार केलं आणि त्यांची विशेष एक बाब आहे की त्यांच्या बंगल्यावर, दिल्लीच्या बंगल्यावर सर्वांसाठी ते खुलं होतं. म्हणजे चहा, नाश्ता, जेवण असे एकमेव खासदार आहे की भारतातले एकमेव खासदार आहे खैरे साहेब की त्यांच्या बंगल्यावर कोणीही गेला
तर तो माणूस उपाशी नाही आला. त्यांच्या जी सभा होती त्याच्याबद्दल काय सांगू? सभा ती फक्त घोषणा बाकी आहे. कालची सभा म्हणजे ही खैरे साहेबाच्या विजयाचीच सभा होती. त्याचा शिक्कामोर्तब 4 जूनला होणार आहे. नक्कीच हे जिंकणार. नक्की म्हणजे 100% तुमचं नाव? मोदीला कटाळले लोक म्हणून खैरे साहेब संविधानाची शिलेदार म्हणून दिल्लीला खैरे साहेबांना पाठवायचं ठरलेलं आहे. संभाजीनगरचं मोदीबद्दल काय बोलणार? दारूवाला नाव सांगा तुमचं. चेतन कांबळे. पुढच्या खासदार कोण होणार? चंद्रकांत साहेब. का बरं? ते पहिल्यापासून शिवसेनेतच आहे आणि शिवसेनेत राहिल्यामुळेच आम्ही त्यांना देणार. त्यांचा विकास केला का त्यांनी? हो, विकास आता यामाठीशी इकडे तिकडे भरपूर व्हायले. त्यांचा काही विकास झाला का? आता आमचं काय, आम्ही शेतकरी लोक झालेलं आहे, पण आता ते कुठं सांगता येते. तुमचं नाव काय? प्रकाशराव मोशंगोळे, कुठून आले? तळपिंपरी, गंगापूर तालुका. पुढचा खासदार कोण होणार? पुढचा खासदार आमचे चंद्रकांतजी खैरे साहेब होणार. का बरं? त्यांनी एवढ्या वर्षापासून आमच्यासाठी एवढं काम केलेलं आहे. पूर्ण औरंगपुराचं डेव्हलप वगैरे सगळे त्यांनीच, रस्ते वगैरे त्यांनीच केलेले आहे आमच्या इथे. जिंकणार ते? 100% जिंकणार. लीड काय होणार? लीड तर सांगता येणार नाही, पण भरपूर वोटांनी जिंकणार. तुमचं नाव? सतीश पगारे. क्या कहेंगे? इलेक्शन चालू है 2024 के, और इसमें कौन सा खासदार संसद में जाना चाहिए? औरंगाबाद से अगर कोई खासदार संसद में जाएगा तो वो जाएगा इंडिया अलायंस का कैंडिडेट चंद्रकांत खैरे. यही हमारा कहना है. क्यों जाएंगे वो? चंद्रकांत खैरे इंडिया अलायंस के कैंडिडेट है. आप कांग्रेस का मैनिफेस्टो देखेंगे तो कांग्रेस के मैनिफेस्टो में प्रतिवर्ष हर महिला को 1 लाख रुपए देने का राहुल जी का वादा है. और राहुल जी का वादा सिर्फ और सिर्फ सच्चा होता है. नरेंद्र मोदी की तरह उनके वादे झूठे नहीं होते हैं. 1 लाख रुपए जो प्रतिवर्ष महिला को मिलेगा, महिला उससे अपने रोज़मर्रा की ज़िंदगी में इस्तेमाल कर सकती है. जैसे लड़कियों की, उनकी बच्चों की शादी हो, पढ़ाई की शादी हो, घर की व्यवस्था हो. और उलमाए दिन, हिंदुस्तान के उलमाए दिन का भी यही कहना है कि आज के वक्त को देखते हुए आज जो है तो नरेंद्र मोदी सरकार भारत देश के संविधान को बदलना चाहती है. वो इस संविधान को ख़त्म करना चाहती है. इस संविधान को बचाने के लिए भारत के तमाम वर्ग के लोग, तमाम समाज के लोग जो है तो आज इंडिया अलायंस के साथ है. इसीलिए हम औरंगाबाद में चंद्रकांत खैरे को पूरी ताकत के साथ वोटिंग करेंगे और उन्हें जिताएंगे भी इंशाअल्लाह. और उन्हें औरंगाबाद से संसद बना के पार्लियामेंट में, कल की सभा में देखे होंगे उद्धव ठाकरे की जन सलाह, किस तरीके से जन सलाह था. वहाँ पर लाखों की तादाद में लोग थे. लाखों की तादाद में लोग कोई पैसे दे के नहीं बुलाए गए थे. जैसे आज जो तो आप देखेंगे गद्दारों की पार्टी हो गई, जैसे राष्ट्रवादी हो गई, शिवसेना हो गई, वो लोगों ने गद्दारी करके पार्टी फोड़े. कांग्रेस के कई लोग जो है तो नेताओं को उन्होंने ब्लैकमेलिंग करके ईडी के दबाव में उनकी पार्टी में शामिल करे. उनकी पार्टी में जाने के बाद पहले जो क्रिमिनल हुआ करता था, पहले जो घोटालेबाज हुआ करता था, वो बीजेपी की वॉशिंग मशीन में जाने के बाद, वो पाक साफ होने के बाद उससे सर्टिफिकेट मिल गया है कि वो इंडिया का रोल मॉडल है, वो बहुत अच्छा इंसान है. इसीलिए हम जो है तो इंडिया अलायंस के साथ है. आज आप देखिए महंगाई का आप देखिए, कांग्रेस के दौर में जो है तो गैस सिलेंडर 300-350 रुपये हुआ करता था. आज वो सिलेंडर 1200 रुपये के लगभग जा चुका है. कांग्रेस के दौर में जो है तो पेट्रोल को 70 रुपये तक आने के लिए 70 साल लगे थे. आज मोदी के राज में आप 14 से 24 के बीच में देखेंगे तो पेट्रोल 110 रुपये चला गया है. मोदी मतलब देश की बर्बादी है. इसीलिए हमें को राहुल गांधी को इस देश का प्रधानमंत्री बनाना है. राहुल गांधी के प्रधानमंत्री बनते ही इस देश में खुशहाली का माहौल आएगा. हर जगह खुशी होगी. ना कोई जातिवाद होंगी, ना कोई दंगा होगा, ना कोई बेखौफ लोग होंगे. सब खुशी से देश में जहाँ चाहे वहाँ घूम सकेंगे. मोदी तो कह रहे हैं कि 400 पार. मोदी का 400 पार का नारा बेहुदा और बेवकूफ़ी है. वो जो है तो लोगों को सिर्फ मैनिपुलेट कर रहे हैं. मोदी 150 पार भी नहीं कर सकेंगे. इंडिया अलायंस के 300 पार होंगे. सरकार भी इंडिया अलायंस की बनेगी. प्रधानमंत्री भी हमारे नेता राहुल गांधी जी बनेंगे. और इस देश में जो तो खुशहाली का माहौल पैदा हो जाएगा. औरंगाबाद के नौजवानों को आप क्या आह्वान करेंगे? औरंगाबाद के नौजवानों को मैं
मैं तो एक छोटा सा कांग्रेस का पदाधिकारी हूँ, लेकिन उलमाए दीन जो कह रहे हैं, आज उलमाए दीन कह रहे हैं इस देश को बचाने के लिए, इस देश के संविधान को बचाने के लिए, शरीयत को बचाने के लिए हमारे को इंडिया अलायंस का साथ देना है। और इंडिया अलायंस ही है जो सबको लेके साथ चल रहा है। और इंडिया अलायंस के कैंडिडेट जब प्रधानमंत्री राहुल गांधी जी बनने वाले तो बात ही खत्म। राहुल गांधी जी पे हमारे को पूरा यकीन है। गांधी फैमिली जो है तो हर किसी को साथ लेकर चलती और हर किसी को इंसाफ देती। इंसाफ का दूसरा नाम है राहुल गांधी। आपका नाम बताइए। मेरा नाम आमिर रफीक खान है। मैं जनरल सेक्रेटरी औरंगाबाद पूर्व विधानसभा यूथ कांग्रेस। एड्रेस ॲड्रेस किराडपुरा। खासदार चंद्रकांत खैरे साहेब होणार.